आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पंतप्रधान मोदी यांच्यावर राहुल गांधींची जहरी टीका। नोटा पर्यायाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला विचारणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष। बेळगाव बिलॉंग्स टू महाराष्ट्र संघटनेचा समितीच्या उमेदवारांना पाठिंबा। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये नो फ्लाय झोन। मोदींच्या दौऱ्यामुळे आज उद्या मार्गात बदल। 2 दशकांनंतर मिळणार बेळगावला नवा चेहरा। मतदान केल्यास मोफत आरोग्य तपासणी। जरांगे पाटलांच्या सभेसाठी गावागावात जनजागृती। पीयूसी परीक्षेसाठी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून ते स्टेजवर रडूही शकतात अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लक्ष केले। विजयपूर येथील प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। तुम्ही मोदींची भाषणे ऐकली असतील, ते घाबरलेत, ते स्टेजवर रडू शकतात असे राहुल गांधी म्हणाले। पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभातून काँग्रेस पक्षावर संपत्तीचे फेरवाटप, वारसा करासह विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे। त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान साधले। वेगवेगळ्या माध्यमातून लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत। काही वेळा मोदी चीन आणि पाकिस्तान बद्दल बोलतात, काही वेळा ते तुम्हाला थाळ्या वाजवायला लावतात, काही वेळा ते तुम्हाला मोबाईलची टॉर्च लाईट लावायला सांगतात असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले। नोटा पर्यायाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला विचारणा। उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्यास त्या विशिष्ट मतदारसंघाचा निवडणूक निकाल रद्द करून नव्याने मतदान घ्यावे का अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला बजावली। त्यानिमित्ताने सुरतमधील बिनविरोध विजयाच्या निकालाकडेही लक्ष वेधले गेले आहे। मतदारांनी उमेदवारांना मते न देता यापैकी कोणीही नाही हा नोटाचा पर्याय स्वीकारला व या अंतर्गत सर्वाधिक मते नोंदवली गेली तर नोटापेक्षा कमी मते मिळालेल्या उमेदवारांना 5 वर्षांसाठी सर्व निवडणुका लढवण्यास बंदी घालावी, त्यासाठी नियम तयार करण्याच्या मागणीची जनहित याचिका लेखक शिव खेरा यांनी दाखल केली आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती JB परडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी रात्री बेळगावमध्ये दाखल होत आहेत। रविवारी त्यांची सभा मालिनी सिटी येथे होणार आहे। त्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी पूर्ण केली आहे। संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याकडे लागले आहे। लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार जगदीश शेट्टर तसेच अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी त्यांची ही भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे। रविवारी सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेला माजी पंतप्रधान HD देवेगौडा, माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या सभेसाठी जोमाने तयारी करण्यात येत असून सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे। बेळगाव बिलॉंग्स टू महाराष्ट्र संघटनेचा समितीच्या उमेदवारांना पाठिंबा। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने घोषित केलेल्या बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघासाठीच्या दोन्ही उमेदवारांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या बेळगाव बिलॉंग्स टू महाराष्ट्र संघटनेचा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे।
समितीचा कार्यकर्ता हा लढ्याशी बांधील राहावा म्हणून आपण लोकसभा निवडणूक लढवत आहोत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील तसेच कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्यात यावे व मराठी माणसाची एकजूट कायम राखावी असे आवाहन करण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये नो फ्लाय झोन. चिकोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांचे बेळगावमध्ये आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेळगाव तालुका हद्दीमध्ये 27 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 28 एप्रिल रोजी सायंकाळी 6 या वेळेमध्ये मानवरहित हवाई वाहने तसेच ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास शहर पोलीस आयुक्तांकडून आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्यामुळे आज उद्या मार्गात बदल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्यामुळे शहरातील 5 मार्गांवरील रहदारी अन्य मार्गांनी वळवण्यात आली आहे. शनिवार 27 रोजी सायंकाळपासून रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारपर्यंत हा बदल राहणार आहे. बागलकोट मार्ग व सुवर्णसौध पासून होणग्यापर्यंत दोन्ही बाजूने असणारा सर्व्हिस रोड तसेच 28 रोजी होणग्यापासून सुवर्णसौधपर्यंत राष्ट्रीय महामार्ग तसेच दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रस्ता व बागलकोट मार्गावरील सार्वजनिक वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात येणार आहे. कोल्हापूर निपाणीकडून बेळगाव शहरात येणारी सर्व वाहने संकेश्वरहून हुक्केरी मार्गे वळवण्यात येणार आहेत. 2 दशकांनंतर मिळणार बेळगावला नवा चेहरा. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारा चेहरा नवा असणार आहे. 2 दशकांपेक्षा अधिक काळ बेळगावला दिवंगत सुरेश अंगडी आणि त्यांच्या पत्नी मंगला अंगडी निवडून आल्या आहेत. मात्र पहिल्यांदा नवा चेहरा या निवडणुकीत निवडून येणार आहे. माजी मुख्यमंत्री व भाजप उमेदवार जगदीश शेट्टर लोकसभेची पहिल्यांदाच बेळगाव येथून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. बेळगाव मतदारसंघातून 13 उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत दोन्ही राष्ट्रीय पक्ष उमेदवारात आहे. मतदान केल्यास मोफत आरोग्य तपासणी. लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील राज्यातील मतदान प्रक्रिया शुक्रवारी झाली तर बेळगावसह उत्तर कर्नाटकातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये आता खासगी संघ, संस्था, रुग्णालये, हॉटेल मालक आदींचाही सहभाग वाढत आहे. शहरातील कॉलेज रोडवरील रुग्णालयाद्वारे मतदान करणाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे जाहीर केले आहे. काही हॉटेल मालकांनी मतदाना दिवशी मतदान केलेल्या मतदारांसाठी मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे. तर म्हैसूर पॅलेसद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगळी योजना आखली आहे. मतदान केलेल्या मतदारांना म्हैसूर पॅलेस मोफत पाहावयास देण्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटलांच्या सभेसाठी गावागावात जनजागृती. मराठा समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रभर भव्य आंदोलन छेडलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेळगावमध्ये मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात आली. हलगा, संतीपस्तवाड, वाघवडे यासह आसपासच्या गावात तालुका समितीच्या नेत्यांनी मराठी भाषिकांमध्ये जनजागृती केली. यावेळी माजी आमदार मनोहर केणेकर, एपीएमसीचे माजी सदस्य आर.के. पाटील, तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक ज्योतिबा आंबोळकर आदी उपस्थित होते. पीयूसी परीक्षेसाठी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश. जिल्ह्यात पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या द्वितीय वार्षिक परीक्षेला 29 एप्रिलपासून सुरुवात होणार असून परीक्षा 16 मे पर्यंत चालणार आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी परीक्षा काळामध्ये परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश बजावला आहे. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 5हून अधिक जणांनी एकत्र येणे याला परीक्षा काळात निबंध असेल. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवावीत असे आदेशात म्हटले आहे.
बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दी बेळगाव बेकर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 55वा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रारंभी सचिव सागर शहापूरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम सूर्यवंशी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेखा मेलगे, संचालक शिवाजी जाधव, विजय पाटील, शिवाजी हंगेरगेकर, शंकर पाटील, शंकर गडकरी, गजानन बसरीकट्टी, संचालिका कल्पना पावशे, रेखा कणबरकर, सल्लागार नेताजी जाधव, विनोद हंगेरगेकर, विनायक सायने आदी उपस्थित होते. बुलक तर्फे एक शापित यक्ष कार्यक्रम संपन्न. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते गुरुदत्त यांच्यावर आधारित एक शापित यक्ष हा कार्यक्रम बुक लव्हर्स क्लब तर्फे सादर करण्यात आला. अनिल चौधरी यांनी यात गुरुदत्त यांच्या जीवनपटाविषयी माहितीला उजाळा दिला. टिळकवाडी येथील लोकमान्य ग्रंथालयात हा कार्यक्रम नुकताच झाला. गुरुदत्त काळाच्या पुढे असलेले एक दिग्दर्शक व गुणवत्तेशी तडजोड न करणारे कलाकार होते, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी सचिव किशोर काकडे यांनी स्वागत व वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशपूर मार्गावर वाहतुकीची कोंडी. बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रेनिमित्त पाईपलाईन रोड गणेशपूर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बेळगुंदी आणि बीजगर्णी गावच्या लोकांना हिंडलगा मार्गे ये-जा करावी लागत आहे. बेनकनहळ्ळी महालक्ष्मी यात्रेनिमित्त बेळगाव शहर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गावात दाखल होत असून परिसरातील नव्या वसाहतींमध्ये देखील मोठ्या उत्साहाने यात्रोत्सव साजरा केला जात आहे. सरस्वती नगर, महालक्ष्मी नगर, पाईपलाईन, गणेशपूर, क्रांतीनगर परिसरात देखील यात्रा साजरी होत आहे. त्यामुळे मिलिटरी हॉस्पिटल पासून दुपार आणि सायंकाळच्या वेळेस पाईपलाईन रोड गणेशपूर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. केंद्राने सहमती दर्शवल्यास महादायी योजना सुरू. महादायी पेयजल प्रकल्पासाठी आम्ही निविदा मागवल्या आहेत. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास उद्याच महादायी पेयजल योजना सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. गदग जिल्ह्यातील गजेंद्रगड येथे हावेरी गदग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आनंद स्वामी गड्डदेवरमठ यांच्यासाठी आयोजित निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. याआधी भाजपने सांगितले होते की महादायी योजना राबवणार, पण बोम्मई आणि भाजपला पर्यावरण मंडळाकडून मंजुरी घेता आली नाही. 2 वर्षे मुख्यमंत्री असताना बोम्मई यांचे या भागात योगदान शून्य आहे, असे ते म्हणाले. युवा समिती निपाणी विभागाच्या वतीने समिती उमेदवारांना जाहीर पाठिंबा. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक हिंदूराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव व कारवार लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी पार पडली. यावेळी नेताजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, रात्र वैऱ्याची असून आताच खरी कसोटी आहे. मराठी उमेदवार निवडून यावेत अशी प्रामाणिक इच्छा आमच्या सर्वांची आहे. यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष अजितदादा पाटील, उपाध्यक्ष संतोष निढोरे, सरचिटणीस अमोल शेळके, अमर ढगे, शिवाजी पाटील, मतिवडे, कुर्ली, निपाणी, सौंदलगा, कोगनोळी इत्यादी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वात उंच राष्ट्रध्वज पुन्हा फडकला. शहरातील किल्ला तलावाजवळील देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज पुन्हा फडकला. येथील ध्वजस्तंभ व राष्ट्रध्वजाच्या देखभालीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने शुक्रवारी सकाळी 7 वाजता राष्ट्रध्वज फडकावला. ठेकेदाराचे सुमारे 6 लाख रुपयांचे थकीत बिल अदा करण्याची ग्वाही महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सकाळी 10 वाजता भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची सभा होणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळेही राष्ट्रध्वजाबाबतची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाला आहे. लिंगराज कॉलेजतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेतर्फे 12वी मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच झाला. 12वीतील गुणवंत पारुल हुंदरगीकर, सौजन्या जत्राटी, तनिष्का पाटील व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट बचावपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या 11वीतील सुदर्शन महाडिक यांचाच गौरवण्यात आले. महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षा सुधा उप्पिनी, सदस्या सुवर्णा कित्तूर, प्रशांत खोत, RS संबर्गी मठ, प्राचार्य डॉक्टर HS मेलिंगवणी, प्राचार्या गिरिजा हिरेमठ यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार झाला. रोटरी क्लब आणि KLE चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या वतीने अवयव दान जागृती कार्यक्रम संपन्न. अवयव दान करून आपले जीवन सार्थकी लावा असे आवाहन KLE डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश पवार यांनी केले. KLE संस्थेच्या शताब्दी चॅरिटेबल रुग्णालय आणि रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या संयुक्त विद्यमाने अवयव दान जागृती QR कोड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुग्णालयाचे संचालक डॉक्टर RG नेलवगी, डॉक्टर सतीश धामणकर, डॉक्टर RN पाटील, डॉक्टर KN होळीकट्टी, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे पदाधिकारी विजय भागवत यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. संतोष इथापे यांनी आभार मानले. गुजरात कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचा मुद्दा तापला. केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचा मुद्दा आता महाराष्ट्रात प्रचाराचा मुद्दा बनला आहे. विरोधी पक्षांनी यावरून केंद्र सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. देशभरात कांदा निर्यात बंदी असताना मोदी सरकारने ऐन निवडणुकीत गुजरातमधील 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस मंजुरी देऊन महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे, अशी टीका खासदार शरद पवार माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या येथील प्रचार सभेमध्ये बोलताना पवार यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही केला. CBSE परीक्षा वर्षातून 2दा घेणार. शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला 2025-26 शैक्षणिक सत्रापासून वर्षातून 2दा बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी व्यवस्थापन तयारी करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्र पद्धत लागू करण्याची योजना नाकारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षातून 2दा बोर्ड परीक्षा घेण्यासाठी मंत्रालय आणि CBSE पुढील महिन्यात शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. CBSE सध्या पदवीपूर्व प्रवेशाच्या वेळापत्रकावर परिणाम न करता दुसरी बोर्ड परीक्षा सामावून घेण्यासाठी शैक्षणिक वेळापत्रकाची रचना कशी करता येईल यावर काम करत आहे. रॉजर सुपर किंग्ज व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचे विजय. जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात रॉजर सुपर किंग्ज व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने विजय नोंदवले. आजच्या पहिल्या सामन्यात रॉजर सुपर किंग्ज संघाने MCC रॉयल संघाचा 9 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल संघाने 16 षटकात सर्व बाद 60 धावा केल्या. दृश रायकर 4 चौकारांसह 20, अमोक 3 चौकारासह 13 धावा तर निखिल अडके 4 चौकारासह 17 धावा केल्या. रॉजर्स सुपर किंग्ज तर्फे विवान भुसरने 3 धावात तब्बल 6 गडी बाद केले. समर्थ सिंह व जितीन दुर्गाई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल रॉजर संघाने 7.1 षटकात 1 गडी बाद 61 धावा केल्या. शाहरुख धारवाडकर 4 चौकारांसह 23, जितीन दुर्गाईने 4 चौकारासह 23 धावा केल्या. रॉयल तर्फे नुमान याने 1 गडी बाद केला. सामनावीर विवान भुसद आणि इम्पॅक्ट खेळाडू जितीन दुर्गाई यांना प्रमुख पाहुणे अब्दुल रशीद मुल्ला, कुतुबुद्दीन जकाती व अमित भुसद यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. आजच्या दुसऱ्या सामन्यात साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने KR शेट्टी किंग संघाचा सरसधाव सरासरीवर 35 धावांनी विजय मिळवला. पहिला डाव संपल्यानंतर पावसाचा प्रारंभ झाल्याने KR शेट्टी किंग संघाला सुधारित लक्ष देण्यात आले होते. प्रथम फलंदाजी करताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 24.5 षटकात सर्व गडी बाद 153 धावा केल्या. अर्जुन येळूरकर याने शानदार अर्धशतक झळकावताना 50 चेंडूत 10 चौकारांसह 59 धावा केल्या. अद्वैत चव्हाणने 3 चौकारासह 35, हर्षित इनामदारने 1 षटकार 1 चौकारासह 15 धावा केल्या.
केआर शेट्टी किंग्ज तर्फे वरदराज पाटील यांनी 3 तर स्वयं खोत व अतिथी भोगन यांनी प्रत्येकी 2 तर खंडू पाटील व मोहम्मद अब्बास यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल फलंदाजी करताना एआर शेट्टी किंग्ज संघाने 17.2 षटकात 7 गडी बाद 70 धावा झाल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्याने सरस धाव सरासरीवर साई फार्म संघाला विजयी घोषित करण्यात आले. प्रणव जे 2 चौकारासह 22, खंडू पाटील यांनी 13 तर मोहम्मद अब्बास यांनी 11 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे कनिष्क वेर्णेकर ने 2, अथर्व कर्डी, श्लोक चडीवाल, वादवे चव्हाण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामनावीर अर्जुन येळूरकर व इम्पॅक्ट खेळाडू अद्वैत चव्हाण यांना प्रमुख पाहुणे शीतल तिप्पानाचे, यल्लाप्पा हरजी व विकास देसाई यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दीपिका कुमारी उपांत्य फेरीत विश्वचषक तिरंदाजीत भारताची 4 पदके निश्चित. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या दीपिका कुमारीने सातत्यपूर्ण कामगिरी करताना नव्या हंगामातील पहिल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व या ऑलिम्पिक प्रकारात वैयक्तिक गटामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. नव्या हंगामाची सुरुवात भारताने कमालीच्या आत्मविश्वासाने केली असून स्पर्धेमध्ये त्यांची 4 पदके निश्चित झाली आहेत. कंपाऊंड प्रकारात पुरुष, महिला संघ तसेच मिश्र दुहेरी आणि पुरुष सांघिक अशा 4 प्रकारात भारतीय तिरंदाज अंतिम फेरीमध्ये पोहोचले आहेत. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.